लोकसभेचा स्ट्राईक रेट पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता। पवार गट महाविकास आघाडीकडे 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार। पुण्यातल्या विधानसभेच्या जागांवरनं ठाकरे गट आणि शरद पवार गटामध्ये रस्सीखेच। राष्ट्रवादीनंतर शिवसेनेचाही 6 जागांवर दावा। 8 पैकी 6 मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याची दोन्ही गटांची मागणी। माकपच्या नेत्यांनी शरद पवारांची घेतली भेट। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात 12 जागा देण्याची माकपची मागणी। प्रणिती शिंदेंच्या सोलापूर मध्य मतदारसंघाची सुद्धा माकपकडून मागणी। लोकसभेतल्या पराभवानंतर भाजप राज्यातल्या पराभूत मतदारसंघांचा घेणार आढावा। प्रमुख नेत्यांवर मतदारसंघामध्ये जाऊन पराभवाची कारणं शोधण्याची जबाबदारी। पुणे जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांमधील दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता। त्यासाठी गांभीर्यानं बैठकीचं आयोजन करा। शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून मागणी। विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचं मिशन मॅक्झिमम विदर्भावर खास लक्ष देणार, तर भास्कर जाधवांवर याची जबाबदारी दिली जाणार। माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। उत्तर पश्चिम मुंबईमधील लोकसभेचा निकाल हा आदर्श घोटाळा। ठाकरे गटातले खासदार संजय राऊत यांचा आरोप। रवींद्र वायकरांचा निकाल रहस्यमय आणि संशयास्पद। वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखा। खासदार संजय राऊतांचं आवाहन। राणेंना शिवसेनेचा पराभव करणं कधीच जमणार नाही। एखाद्या पराभवानं शिवसेना खचणार नाही। सामनातल्या अग्रलेखातून नारायण राणेंवर सडकून टीका। किरण सामंत आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याचं वृत्त विनायक राऊतांनी फेटाळलं। हे वृत्त म्हणजे बेशरमपणा असल्याचं म्हणत विनायक राऊतांची निलेश राणेंवर टीका। मी मातोश्रीवर कसा पोहोचलो याचा शोध घेत बसण्यापेक्षा विशाल पाटलांनी जनतेला दिलेली आश्वासनं कशी पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावं। चंद्रहार पाटलांचा विशाल पाटलांना सल्ला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आज नागपूरमधल्या 3 विधानसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या बैठका। रामटेक लोकसभेतल्या पराभवानंतर आज पहिल्यांदाच बावनकुळे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वाघनखं भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। साताऱ्यात नव्यानं उभारण्यात येत असलेल्या संग्रहालयात ही वाघनखं ठेवण्यात येणार असल्याची माहिती। विधानसभा निवडणुकांच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत। हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांची प्रतिक्रिया। ईदमुळे कल्याणमधल्या दुर्गाडी देवीच्या दर्शनाला बंदी असल्यानं शिवसैनिक आक्रमक। दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसैनिकांची घोषणाबाजी। दुर्गाडीवरील आंदोलन हे मुस्लिमांच्या नाही तर शासनाच्या विरोधात। ठाकरे गटाची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असूनही ते मंदिर खुलं करू शकले नसल्याचं म्हणत ठाकरे गटाकडून आरती करत एकनाथ शिंदेंचा निषेध। ईदमुळे दुर्गाडी किल्ल्यावर जायला बंदी असताना सुद्धा ठाकरे गटाची कार्यकर्ती देवीच्या दर्शनासाठी गडावर। पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह। देशभरामध्ये आज बकरी ईद सण होतोय साजरा। ईदगाह आणि मशिदींमध्ये नमाज पठणासाठी गर्दी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून ईद निमित्त शुभेच्छा। अहमदनगरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण। वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नगर पुणे महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळवली। मालेगावात बकरी ईद उत्साहात साजरी। नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी। चांगली पर्जन्यवृष्टी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी केली विशेष दुआ। पुण्यामध्ये बकरी ईद निमित्त गोळीबार मैदान इथं सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम। मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधवांची उपस्थिती। भुसावळमधल्या नवीन ईदगाह मैदानावर आज सकाळी मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा केल्यानंतर सगळ्यांनी एकमेकांना बकरी ईदच्या दिल्या शुभेच्छा। परभणीमध्ये बकरी ईदच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज अदा। नमाज पठणानंतर एकमेकांना दिल्या शुभेच्छा। पहिल्याच पावसात रत्नागिरीच्या गुहागर समुद्र किनारपट्टीची मोठी धूप। किनारपट्टीवर होत असलेल्या अतिक्रमणाचा परिणाम। कासव संवर्धनासह किनारपट्टी संरक्षण संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर। रत्नागिरीच्या लांज्यातल्या पालू गावात झालेल्या मुसळधार पावसानं काजळी नदी प्रवाहित। शेतीपूरक पावसामुळे शेतकरी करतायत समाधान व्यक्त। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 5.42% पाणी साठा। त्यात पावसानं उघडीप दिल्यानं मुंबईकरांवरचं पाणी कपातीचं संकट गडद होण्याची शक्यता।
पुरुषोत्तम पुट्टेवार यांना कारची धडक देऊन त्यांचा जीव घेणाऱ्या असंवेदनशील आरोपींचे फोटो समोर. हत्येनंतर नीरज निमजे, सचिन धार्मिकचे एका हॉटेलमध्ये पार्टी करतानाचे फोटो समोर. धुळ्यामध्ये 19 तारखेला होणाऱ्या पोलीस भरतीसाठी वयोमर्यादेबाबत त्वरित निर्णय घेण्याची परीक्षार्थींची मागणी. तर मैदानी भरती प्रक्रियेबाबत कोणताही अडथळा आल्यास सरकारला विधानसभेत धडा शिकवू, विद्यार्थ्यांचा इशारा. अमरावतीच्या वरुडमधल्या पुसला इथं शेतकरी बहिणींचं 7 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू. वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी. प्रशासनानं आंदोलनाची दखल न घेतल्यानं अनेक संघटनांकडून रास्ता रोकोचा इशारा. अमरावतीमध्ये खंडेश्वरजवळ अर्धवट पुलाच्या बांधकामाच्या खड्ड्यामध्ये 6 वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू. 2 वर्षांपासून पुलाचं काम प्रलंबित. त्या बांधकामामुळे आतापर्यंत विविध घटनांमध्ये 4 बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप. नाशिक शहरातनं गावठी कट्ट्यासह सराईत गुंडाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. 2 गावठी कट्टे आणि 2 काडतुसं पोलिसांनी केली जप्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3ऱ्या कार्यकाळात पहिल्यांदाच करणार मन की बात. 30 जून रोजी मोदी करणार मन की बात. मन की बात मालिकेचा 111वा एपिसोड. केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची संयुक्त बैठक. केरळमधल्या लोकसभा निकालांचा आढावा घेणार. पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा भीषण अपघात. मालगाडीची कंचनजंगा एक्सप्रेसला धडक. काही प्रवाशांचा मृत्यू. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा भागामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक. एका दहशतवाद्याचा खात्मा. आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता. सर्च ऑपरेशन सुरू. काश्मीरच्या बांदीपोरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती. अमित शहांनी काश्मीरबाबत बैठक घेतल्यानंतर काश्मीर खोऱ्यामध्ये सुरक्षा दल अलर्ट मोडवर. दिल्लीमध्ये पाण्याची भीषण टंचाई कायम. आज पुन्हा भाजप राजधानीमध्ये 52 ठिकाणी पाण्यासाठी आंदोलन करणार. काही ठिकाणी नीट परीक्षेत अनियमितता. दोषींवर कारवाई होणार. बिहारमध्ये आतापर्यंत 13 आरोपींना अटक. नीट पेपर लीकवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं मोठं वक्तव्य. राहुल गांधींच्या जागेवरील सस्पेन्स आज संपण्याची शक्यता. रायबरेली निवडणार की वायनाड? राहुल गांधींच्या घोषणेकडे लक्ष. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते येडियुरप्पा आज सीआयडी समोर हजर राहणार. पॉक्सो कायद्यानुसार होणार चौकशी. सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीवय 60 वर्ष करण्याबाबत सरकार सकारात्मक. लवकरच निर्णयाची शक्यता. मुख्यमंत्र्यांकडून सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन. एमएसटी सीईटीचा निकाल जाहीर. इंजिनिअरिंग, कृषी आणि फार्मसीच्या प्रवेशाची रेस होणार सुरू. संसद भवनातील प्रेरणा स्थळाचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेक नेत्यांनी महात्मा गांधींना वाहिली आदरांजली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.